नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मातल्या अनेक पवित्र सणांपैकी एक आणि शैव भक्तांचा सर्वात मोठा सण म्हणजेच महाशिवरात्री अगदी जवळ येत आहे. हा सण संपूर्ण भारतवर्षात मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. पण या सणामागे असलेली रोचक पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का? आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग अजून वेळ न दवडता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. पण त्याआधी होईल एक छोटासा इंट्रो. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत आहात क्लिअर कट. राजा दक्ष प्रजापतीची कन्या सती भगवान शंकराची पहिली पत्नी होती. दक्ष सती आणि शंकराच्या विवाहाने नाखुश होता. ब्रह्माचा मानसपुत्र असल्याने दक्षाने भर दरबारात शंकराला अपमानित केले. पतीचा झालेला असा अपमान पाहून पतिव्रता सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी रौद्र रूप धारण करून दक्षाचा अंत केला आणि संसारभार सोडून ते घोर तपश्चर्येत लीन झाले. अशा रीतीने शिव आणि शक्ती एकमेकांपासून अलग झाल्याने देवलोक शक्तीविहीन झाला. पुढे या घटनेला कैक वर्ष उलटून गेली आणि सती हिमालयाच्या राजा हिमवान आणि राणी मैनावती यांच्या घरी पार्वती म्हणून जन्माला आली. पार्वती लहानपणापासूनच भगवान शंकरांची भक्त होती आणि तिने त्यांना पती म्हणून मिळविण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली. हे सर्व घडत असतानाच तारकासूर नामक राक्षसाने धर्तीवर थैमान घातले होते. तिन्ही लोक त्याच्या आतंकाने भयभीत झाले होते. शिवाय देवदेवताही त्याच्या पुढे हतबल ठरत होते. अशा कठीण स्थितीत भगवान शंकरांची तपश्चर्या भंग करून शिव आणि पार्वतीचे मिलन करून देणे अतिव आवश्यक झाले होते. त्यामुळे देवराज इंद्राने कामदेवाला भगवान शंकरांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले. ध्यानमग्न असलेल्या शंकरांवर कामदेवाने आपल्या बाणांचा वर्षाव केला, ज्यामुळे भगवान शंकरांची तपश्चर्या भंग झाली. कामदेवांच्या या कृतीने क्रोधित झालेल्या भगवान शंकरांनी आपले तिसरे नेत्र उघडून कामदेवाला भस्मसात करून टाकले. इकडे पार्वतीचे घोर तप सुरूच होते. त्यावेळी नारद मुनींनी पार्वतीला शंकराची आराधना करण्याचा योग्य मार्ग दाखवला. या मार्गाला अनुसरून पार्वतीने तिची घोर तपश्चर्या पुढे सुरूच ठेवली. मग वर्षानुवर्षे लोटली आणि एक दिवस पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न होत भगवान शंकर तिची परीक्षा घेण्यासाठी एका ब्राह्मणाच्या स्वरूपात तिच्या पुढे प्रकट झाले. पार्वतीला तिच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी ब्राह्मणाने शंकराचे वाईट गुण सांगून तिची निराशा करण्याचा प्रयत्न केला. पण पार्वती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. पार्वतीची निष्ठा पाहून अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला दर्शन देत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकारला. देवता आणि ऋषीमुनींच्या उपस्थितीत भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि हाच शिवशक्ती विवाहाचा अभूतपूर्व दिवस संपूर्ण भारतात महाशिवरात्री या नावाने साजरा केला जातो. या दिवशी उपवास आणि जागरण करून शिवाची विशेष पूजा केली जाते. शिवाय शिवलिंगाला दूध, पाणी आणि बेलपत्रही अर्पण केले जातात. असा हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा पवित्र सण महाशिवरात्री आणि ही होती शिव-पार्वती विवाहाची एक रोचक पौराणिक कहाणी. मित्रांनो, तुम्हाला याआधी ही कथा माहिती होती का? नसेल तर ही कथा ऐकून तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. अशाच धर्मकथा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि पाहत रहा क्लिअर कट.